नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी विलास भुमरे, उपाध्यक्षपदी रामराव शेळके बिनविरोध। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामराव शेळके यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली। महायुतीने पूर्वनियोजित फॉर्म्युल्यानुसार अध्यक्षपद शिवसेनेकडे, उपाध्यक्षपद भाजपकडे आणि पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली। बँकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीत सदस्य संख्येच्या बळावर शिवसेनेने अध्यक्षपदावर वर्चस्व कायम ठेवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले। यावेळी बोलताना उपाध्यक्ष रामराव शेळके म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व संचालक, महायुतीचे वरिष्ठ नेते आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार। ही जबाबदारी शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन पार पाडेल। बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा, आर्थिकदृष्ट्या सक्षम सेवा आणि विकासाभिमुख योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध राहील। बँकेची विश्वासार्हता, पारदर्शकता आणि प्रगती कायम राखत ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू, असे नवनिर्वाचित उपाध्यक्ष रामराव काका शेळके म्हणाले। मोबाइल थोड़ा खाली क्या सर, मोबाइल खाली थोड़ा अरे एक मिनिट थांबतो जरा, पंतप्रधान व्हायचंय। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक संपन्न झाली। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपलं सर्वांचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री पवारताई, महाराष्ट्र राज्याचे लोकनेते व राजस्थान राज्याचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊजी बागडे नाना, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब, दुसरे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट, आमदार अनुराधताई चव्हाण, सन्माननीय आमदार सतीशभाऊ चव्हाण, या सर्वांच्या मार्गदर्शनाने व यांच्या नेतृत्वात या बँकेची निवडणूक पार पडली आणि आज अध्यक्ष म्हणून विलासराव भुमरे व उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली। या निवडीमागे सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन आजची निवडणूक बिनविरोध पार पाडली, त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आणि शेतकऱ्यांची कणा असलेली, शेतकऱ्यांशी निगडीत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं एक काम करण्याची संधी आज या सर्वांच्या आशीर्वादामुळे मिळाली। मी सर्व नेते मंडळीचं व या मतदारसंघातील सर्व मतदाराचं, तसंच या निवडणुकीसाठी ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम